काय काय तक्रारी करतील लोक सांगता येत नाही. आता याने जरी आडवी गाडी लावली होती मग याच्या डोळ्याचे काही खासडं झाले होते का? हा जर लांबून गेला असता किंवा थोडासा स्लो मध्ये चालला असता तर कसाला ऍक्सिडेंट झाला असता. हा काय आपलं सांगणं त्यांचं ऐकून घेणं लिहिणं एवढंच काम राहतं पोलिसांचं. हा काही होत नाही या एनसीना तर काही होत नाही. पण नुसती आमची कंप्लेंट घ्या कंप्लेंट आकलीचा पत्ता नाही हो जनतेला. दादा नुसतं या नमस्कार. नमस्ते का कंप्लेंट द्यायची होती. त्याच्यासाठी तर बसले आम्ही द्यायची होती म्हणजे मग ते काय आता ब्राह्मणाला थोडंच विचारायचं. तुमचं नाव काय दादा? घुगे दादा. घुगे दादा. काय झालं अहो दादा मला सांगा तुम्ही कोणत्या इलाक्यात राहतात? कधी कधी काय होतं मॅडम आमचा एरिया नसताना काही लोक आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात. नाही नाही इथलीच आहे ना मी ह्याच गावातली. हा ह्याच गावातली आहे ना. हो. गावाचं नाव सांगा ना म्हणजे मग आमच्या लक्षात येईल ना. आमच्याकडे 25 खेडे. हा. कुठले आहे तुम्ही? अहो इथलीच ना आंबेवाडीची. आंबेवाडी. हा हा. ठीक बोला मग आमच्या एरियामध्येच येतो तो. हा अहो दादा आता काय सांगू तुम्हाला सांगू का नको असं वाटू राहिलं. काय मॅडम ऐका हे असं रडणं आहे ना आमचं असं निबरदडक काळीज होईल राहत. तुम्ही किती मोठ्याने रडल्या तरी आमच्या डोळ्याला पाणी येणार नाही. झालं काय ते पटकन सांगा. अहो दादा नवऱ्याला त्रास देतो रात्रीची. मग काय बिघडलं? सारखं माहित राहतो मला. हा मारित राहतो त्रास देतो. मग आता काय आहे आपली संस्कृती आहे ती मारलंच पाहिजे. मी तर म्हणतो अहो नवऱ्याने दादा त्याचं काही एक दिवसाचं नाही ना. अहो सारखा त्रास देतो सारखा. रोज मारतो का? रोज मारतो सारखं दिवसभर इतकं मरमर मरते. शेतीतलं काम करते घरातलं करते लेकरा बाळांचं पाहते. किती लेकरं बाळ आहे? 2 आहे. मुलगा आहे का मुलगी? एक मुलगा एक मुलगी. मोठे आहे का छोटे? हा अशा आहे छोटे छोटे. नाही नाही मी काय विचारतो थोडेसे असे जर 15-20 वर्षाचे पोरगण पोरगी असला ना बऱ्याचशा ठिकाणी आहे ना आम्ही आहे ना डायरेक्ट त्या पोरापोरींना सांगतो रेटून काढा बापाला. नाही पण आता पोरं लहान आहे आहे बरोबर ते रेटाय दोघे नाही. मग हा तुम्हीच रेटून घ्या थोडस. अहो रेटून काय घ्यायचं तुम्हाला सांगते दादा. तो मुडदा इतका खराब आहे इतका मारितो इतका मारितो. म्हणूनच मी विचारलं मुलगा मुलगी लहान आहे का मोठले? नाही लहान लहानच आहे पोरं. तुमचं नाव काय? माझं नाव शांताबाई. शांताबाई एक सल्ला सांगू का? हा तुम्ही आता 10-12 वर्षापासून त्रास सहन करतात ना. हा आता मुलगा आणि मुलगी 10 किती वर्षाची आहे? असे लहान लहान आमच्या लागले थोडे आहेत ना. एक 5-6 वर्ष त्रास काढा. येवा दादा आली का तू पोलीस स्टेशनला? येवा मी आले माग काय आले तुम्ही? नाही तू लगेच बा आधी घेऊन कंप्लीट केली का तू? हा हो हो तुम्ही बाबूराव का? बाबू तू कसं काय ओळखलं? म्हणजे बरं आहे आता तुम्ही फेमस तू बाहेर पाहते हा युट्यूब चॅनल पाहतोच ना. वा पाहते तू. हा. आणि ह्या मॅडम कोण? बायको भावली बाबू. पाहते. आता येतं सगळ्या जगाला ज्ञान सांगतात मॅडम. अहो दादा सगळ्या जगाला ज्ञान सांगतो स्वतः शेण खातोय आम्हाला. नीट शिस्तीत बोला. आता ते माझेवाले म्हणजे आम्ही आता काय मी त्यांचा फॅन आहे. अहो, बाबूराव काय आहे? त्यांचं फॅन आहे म्हणजे तुम्ही काय त्यांची बाजू घेऊन बोला. नाही 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 अजिबात त्याच्यावर अन्याय होतो त्याची बाजू घ्या ना तुम्ही. अजिबात नाही मॅडम. तुम्ही आम्हाला उपदेश करू नका. ज्याच्यावर अन्याय होतो ना त्याचीच बाजू आम्ही घेतो. विचारा ना त्याला खडसावून का काय रे बाबा बायकोला काय त्रास देतो काय झालं ती इथपर्यंत आली म्हणजे ऐका तिला ऐका काहीतरी ऐका त्रास होतोय म्हणूनच आली ना ती. मॅडम आता सध्या तुम्ही एक चूक करू राहिले. तुमच्या लक्षात नाही येत रागाच्या भरात आपण काय करतो हे समजत नाही. तुमच्या डोक्यामध्ये राग भरलेला आहे आणि आता एक 2दा-3दा त्या चुका केल्या. तुम्ही काय केल्या तुमच्या बी लक्षात नसेल. काय चूक झाली दादा माझी? हे कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे म्हणजे नवरा आहे माझा. माझा नवरा. हा. हा आता व्यवस्थित बोलू राहिल्या. तुम्ही 2दा-3दा त्यांना आरे केले. काय हो दादा? असं ते दादा कायच दादा तुम्ही मला सांगा बाई एवढीशी चुकली तर तिच्या चुका लगेच लोक बाहेर आणत्या नाही का? पडदे दादा. बाहेर आणत्या. तू आरे का केलं? तू नवऱ्याला अशीच का बोलली तशीच का बोलली? आणि नवरा एवढा अन्याय करतो बायको तिने सण करायचं का? म्हणजे सगळ्या चुका बायांच्याच राहत्या का? काय बोलून राहिली साहेब तुम्ही? शांता मॅडम तुम्ही 2दा-3दा चूक केली. काय चूक केली मी? आरे करायचं नाही. पतिदेव येतो. पतिदेव असू द्या ना म्हणजे तो कसा बी वागेल का? रोज रात्रीचे मला त्रास देतो. लाज नाही वाटत का याला? पोरं मोठे होत चालली. काय ही पद्धत आहे का? काय तेव्हा ही दुसरी चूक केली. त्याची लाज काढली. ही दुसरी चूक झाली. साहेब आरे केली ही. तुमच्या बायकोला असं त्रास देते का? तुमची बायको 1 मिनिट राहील का ए, तुमच्या? माझ्या बायकोपर्यंत जायचं नाही. तुमच्या बायकोचं बोलल्या तुम्हाला राग आला मग दुसरे लोक आल्यावर तुम्ही त्यांना असं बोलता तुम्हाला काय वाटतं का? तुमच्याकडे आम्ही न्याय मागायला आलोय का? अन्याय करू राहिले तुम्ही आमच्यावर?
साहेब माझा ऐका आता 2 मिनिटं. हा. त्या काय होते मला रात्री त्रास देतो बरोबर. हम्म. आता बायकोला नाही त्रास द्यायचा पण द्यायचा कोणला तुम्हीच सांगा. हा? नाही आता या त्रासचे 2 अर्थ झाले. आता तुमच्या बोलण्यावरून माझं असं लक्षात येऊ राहिले, हा. एकदा मला त्यांना विचारू द्या. विचार कारण तुम्ही विचारा. ऐका बाबूराव, तुम्ही समजदार आहे, तुम्ही सगळ्या जगाला ज्ञान सांगता. हो. आणि मला अशी अपेक्षा नव्हती का तुमची बायको पार पोलीस स्टेशनला येईल तुमच्या विरोधात तक्रार द्यायला राव. हा, एक सल्ला सांगू का बाबूराव? सांगा ना. या बाई मी तुम्हाला मानतो, तुम्ही हे प्रकरण आहे ना घरी जा 2 जण, कशाला तक्रार करतात? नाही आता लई सण केलं दादा, खूप वर्षापासून सण करू राहिले. पोरं लहान नव्हते तशी सण करीत. आजच बाबा सुधरण, उद्या सुधरण, परवा सुधरण, काय सुधरायचं? शेवटी मला ही पायरी चढावा लागली. पण काय त्रास दिला थोडं सांग ना त्यांना. सांगा ना, काय त्रास झाला? विचारा ना त्याला काय झालं म्हणून. मलाच काय विचारताय प्रश्न तुम्ही? चालू तुम्ही द्या. आले ना माझ्या मागं, सांगा ना मग तुम्ही काय कंप्लेंट द्यायला आले? हे बघा दादा. तुम्हाला खुर्च्या देऊ का 2 मास? नाही नाही काय नाही. चाललं तुमचंच भांडण चालू द्या. अहो साहेब मा ऐकू घ्या हो तुम्ही पण. आता विचार करा, आता दिवसभर कामधंदे करतो, संध्याकाळी जेवण खावण करतो, मग आता झोपल्यानंतर नवरा बायको आता तुम्ही सांगा. अच्छा अच्छा अच्छा, आता त्रास या शब्दाचा अर्थ मला कळलं. ती काय होती मला रोज त्रास देते. बाबूराव. काय कोणला द्यायचा कोणाला द्यायचा? ऐका तुमची तक्रार मला कळली. आता मला वाटलं दुसरा त्रास देतात काय नाही, तुम्ही, नाही. तो त्रास म्हणतात का? हा. अच्छा मॅडम, आता तुम्हाला कोणत्या भाषेत सांगू? हा? मी निष्कारण असं समजत होतो का नवऱ्याचा त्रास. ऐका त्या का हे बाय, कागद घोडे नाचण्यापेक्षा आहे ना मी सल्ला देऊन बऱ्याचशा केसेस मिटवलेले. हे कागदी घोडे काही उपयोगाचं नाही. तुम्ही एकमेकाला चुकणार आहे का? अहो ही साधी कंप्लेंट लिहून घेऊ. दादा तुम्हाला काय म्हणायचं काय नेमकं मला मोकळं सांगा. राईट मोकळं बोलायचंय. तुम्ही मोकळ्या मनाने माझं म्हणणं ऐकून घ्या. तुम्ही माझी कंप्लेंट घेणार आहे का वरच्या साहेबांकडे? अहो मॅडम, आम्हाला आहे ना 50,000 रुपये महिना त्याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी. घ्या ना लिहून माझी कंप्लेंट साहेब. अहो लिहून डाबा एवढं इथून लिहायला का 5 मिनिटं लागतील फक्त लिहून ना. घ्या आणि विचारा ना त्याला जाब का काय रे बाबा तुला असं करताना काय वाटतं का म्हणून. तुम्हाला कायदा समजतो का? हा. तुमची तक्रार लिहून घ्यायची, जाब विचारायचा आणि तुम्हाला न्याय द्यायचा. हे पोलिसांचं काम नाही ना. न्याय देवता बसेल आहे ना वरती. हो ना, आहे ना, पण तुमच्याकडे आली ना मी कंप्लेंट द्यायला. आले. मला त्रास होतो म्हणून आले ना मी. हा मग? मला सांगा, तुम्हाला गुन्ह्याशी मतलब आहे ना का तक्रार लिहिण्याची मतलब आहे? सांगा. अहो ते मिटर राहिले सात ते गुन्हा आला ऐका पाहिजे ना, साहेबांचं. गुन्हा आला पाहिजे ना. हा? तू अशी कोणाचंच ऐकत नाही. तू का काय बाई का हैवान आहे? ऐका बाबूराव, हैवान नाही हे अर्ध अंगी ती. तुम्ही बी जास्त वटवट नका कर जाऊ. अहो पण तुमचं तरी ऐकून राहिले ते सांगा बरं. अरे ऐकाल ना मग. पा साहेब पा हा तेवढं विचारा बघ. मॅडम, तुम्ही शहाणे आहे ना, तुम्हाला शहाणं समजतो मी. तुमच्यापेक्षा 1.5 शहाणे आहे. म्हणजे हे खूप हुशार माणूस आहे. पण ठीक आहे. आणि तुम्ही जे म्हणता मी धडकन 5 मिनिटात तक्रार लिहून घेईल, त्यांची लिहून घेईल आणि ती तशीच पेंडिंगला पडेल. याला एनसी म्हणतात. काही त्या एनसीचा उपयोग होत नाही. फिर्याद निरळी, एनसी निरळी, हे कळतं का तुम्हाला? फिर्याद म्हणजे गुन्हेगार. यांनी काय गुन्हा केला? अहो मॅडम, आता काय बोलावं तुम्हाला? तो त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. जेवण खावण झालं तो तुम्हाला त्रास देतो ना. खरं सांगा. काय दादा तुम्ही काय बोलू राहिले? काय प्रश्न विचार राहिले या का बाईला? या हा? का- अहो प्रश्न- तुम्हाला बी काय आया बहिणी बायका हो पोरं आहे ना. अहो हा ना, हा, मग आया बहिणी काय विचार राहिले? मग जेवण तेच खावण करताय ना, झालं, तेच काम करताय ना. झालं, हो, तो तुम्हाला बोलणारच आहे. काय विचार राहिले तुम्ही? पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जरा तेच सांगतो आपण त्याला सांगतो. मर्यादा असतात ना. पोलीस स्टेशन थोड्या वेळा आपण फेकून देऊ तिकडे. मर्यादा माणूस या असतात ना. नात्याने. मर्यादा असतात ना त्या गोष्टीला. अहो हा ना मॅडम, हा मग? माणूस या नात्याने मी हा तुम्हाला. बाबा कवा उठला का शांती चाल घरात, कवा उठला का चाल घरात, काम धंदे सोडून द्यावा, या बाबाचं करावा, सगळं अरे, काम अरे, करावं. अरे. हा, याला लाज वाटली पाहिजे. पोरं सोरं मोठे होत आले. मॅडम तो त्रास नाहीये, तो त्रास नाही, खरंच त्रास नाहीये तो. आणि तुम्हाला जर त्रास वाटत असेल, मला लेखी द्या ठीक आहे. दादा, मी वरच्या साहेबांकडे जातो. नाही, नाही, नाही. आम्ही अशी तक्रार घेत नाही. द्या मला अहो लेखी. नाही, घेतो ना. तुम्हाला तो त्रास वाटतो का? मी लिहून घेतो. पण त्रास वाटतो पण त्रासच आहे ना. त्रास नाही येतो. ठीक आहे, तुम्हाला त्रास वाटत विचारा ना तुम्ही त्याला. काय बायको म्हणजे फक्त त्या गोष्टीसाठी असते का? तिच्या मागे कामं नसतात का? पोरांचं काही करायचं नसतं का? स्वयंपाक पाणी नसतं का? भांडे धुणं नसतं का? विचारा ना जाब तुम्ही त्याला. अहो मॅडम, सगळं काही ते काय म्हणतात, काम धंदा वगैरे वगैरे सगळं केल्यावर मग मी त्रास देतो. असंच ना हो बाबूराव? असं. तुम्ही 8 घंटे काम करतात, हो मग शेतात सगळे पोरं सोरं अभ्यास झाला, हे हा. झालं, आणि मग तुम्ही त्रास द्यायला, संध्याकाळी जेवण बिवण भांडे कुठे किती झाले मग त्रास द्यायला सुरुवात हो, हो. करतात ना. आता हे मॅडमच्या डोक्यात बसा ना, सांगा काय तुम्ही. करू? साहेब हा याला मला त्रास सहन होत नाही ना. हा हा? हा. मग मला दुसरं लग्न करायला येणं परवाना द्यावा. आता हे बी तुम्हाला आहे ना परवानगी भेटेल, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? अगोदर हिला फारकत द्यावा लागेल. नाही ती राहील ना.
मी काय राहिलं खेटर अटकलं का मातापाशी मग तुला- मी नाही तुमच्या पाशी राहिला. मी माझ्या पोरांना घेऊन जाईल, स्वतः घर बांधील, त्यांचं शिक्षण करील, राहील, पोरीचं लग्न करील, पोराचं लग्न करील. मी तू पाशी राहिला रे का मी नाही. तू दुसरी बायको कर आणि आयुष्यभर तिच्या जवळ राह. हा मी चालले दादा. नाही नाही थांबा थांबा नाही मी जाते. थांबा मॅडम. लगेच केली. थांबा, अगं, थांबा, लगेच थांबा. तरी केली. का तुम्हाला थांबा. हात नाही करायसाठी आले का तुम्ही माग माग कशाला मग तू आले? असे कावर धक्काच लागू देत नाही. मग असं का सहन करीत नाही तूच सांग. मग मी कोणा का पावर कोणा का जावा तुम्हीच सांगा साहेब. नाही नाही बरोबर आहे मग काय तळबळत असं. अहो मी बी एक माणूस आहे, तुम्ही एक माणूस आहे, तुम्ही पुरुष आहे, मी पण पुरुष आहे, पण आता काय करणार नाविलाज आहे मन माझ्या. जळत मावाला बरोबर आहे. कोणाचं काय व्यथा सांगावा. या बाई शरीर जळलं तर दिसल, पण मन जळलं हे कोणाला सांगतात. आणि बाबूराव थोड्या फार प्रमाणात आहे ना प्रत्येक पुरुषाच्या बाबतीत अशा घटना घडतात, बाधा सुद्धा घडतात. आता काय अहो सांगू? पण बायको आहे ना ती. अहो, हा ना बाय का ठेवलेली आवड आहे ना. हळू बोला हळू बोला हळू बोला, थोडं पोलीस स्टेशन कोणाची बायको अशी दौराला नाही बनती म्हणून हा हिच्या जगाची विरायच झालं आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन लागली केस करायला बरं ह्या बाबा. बाय पोलीस नाथ बाजूला ठेवून एक सल्ला सांगू का? तुम्ही त्रास दिलाच पाहिजे का हो या वयात? अहो साहेब चांगलं तुम्हाला माहिती आता बरं वय झालं बरोबर त्रास पण ऐका ना मी काय तर- माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ह्या वयात तुम्ही त्रास दिलाच पाहिजे का? अहो, आता तुम्हाला अहो. ऐका तुम्ही बात ऐका. थोडं कंट्रोल ठेवा ना. नाही होत हो. आता काय सांगा ती सवय लागू गेली शरीराला. अरे हा पण मग ह्या बा तुमच्या संसाराचा आहे ना तुराडा व्हायचा मार्ग आहे. त्या बाईनं जर हे केलं ना खरोखर हरकत दिली तर मग कसं होईल? साहेब वय काही नाही हो मावलं. आता लोकांनी नुसतं नाव पाडले वय झालं तुमची तुमची अंतिम इच्छा काय? मग नेमकं काय करू मी सांगा. तुम्ही फक्त निर्णय तिला बायला समजून सांगा. नाही समजून सांगण्याच्या पलीकडे आहे. काय समजून सांगण्याच्या पलीकडे आहे. मग- मॅडम मी काय म्हणतो? मग एक करा मग मीच फाशी घेऊन टाकी अरे हा मग आता पर्याय नाही म्हणजे राहिला. पुन्हा पोलिसाच्या डोक्याला ताण. आता बायको करून द्यायची नाही हं. पण तिला हात लावून द्यायचा नाही. आणि मग आता मग उरलंच काय बावाला मग जगून उपयोग काय बावाला ऐका तुम्ही सांगा. ऐका जगा जगायचं कशासाठी हे तर माणसाला समजत नाही. कायसाठी जगायचं. हा प्रश्न फार मोठा आहे. हा. लय गहन प्रश्न आहे. मग? का मनुष्यानी जन्माला आलो काय केलं पाहिजे? जगायचं कशासाठी? नुसता त्रास द्यायसाठी जगायचंय का? अहो तसंच गाढव बी जगत, अहो पण त्रास काय तो. घोडा जगतो, जनावर म्हणजे जगत, कुत्रा जगतो, माकड जगत त्रास देण्यासाठी. अहो साहेब अहो, आपण माणूस आहे. त्रास नाही तो त्रास. म्हणजे आता माझीच अक्कल मला चुकरायला त्रास नाही येतो. नाहीये त्रास, पण समोरच्याला त्रास वाटत असेल तर तुम्ही त्रास द्यायचं बंद करा ना. हा ना सरळ हिशोब आहे. बोलू का मी त्यांच्या संग आता? बोलू का? हा, तुमचं काय बोलू. तुमचं काय आहे? आता तुमचं माझं काय आहे? मॅडम हे बघा तुम्हाला सल्ला सांगतो, तो पटला तर हा म्हणा. एक आधी घोडं नाचून काहीच उपयोग होत नाही. मी मागाशीच बोललो आल्या आल्या नवऱ्याचा त्रास हा त्रास नाहीये, त्यांचा अधिकार आहे, कर्तव्य आहे. काय प्रॉब्लेम असेल तुम्ही डॉक्टरला जाऊन तो सॉल्व्ह होऊ शकतो. दादा हं. मी असं कोणती कंप्लेंट घेऊन पोलीस स्टेशनला यायला माझ्या डोक्यात पाणी नाही झालं. मला 2 लहान लहान पोरं आहे. पण तुम्ही मला सांगा दादा, सगळं कामधंदा आवरायचं, पोरांचं पाहायचं. अहो तरी बी लग्न झाल्यापासून या बाबाला कोणतीच गोष्ट कमी नाही केली. तो जेव्हा म्हणला असेल ना मला हे पाहिजे बरोबर, आता बरोबर. ते त्याला खायला बनवून दिलं असेल. जेव्हा म्हणला असेल ना आताच्या आता इकडे चाल, तिकडे त्याच्या सोबत गेले असेल. कोणतीच गोष्ट कमी नाही केली. तरी हा माणूस आता या वयात सुद्धा माझ्यावर अन्याय करतोय. आता दिवसांदिवस ताकद असते का माणसाच्या शरीरात? Right, right, अहो, right. मला बस, लेकरं बस, बस, बाळ बस, बस. झाले. ह्या गोष्टी त्यांना कळायला साहेब हे बघा. हा, ए, तू बस. आपल्या बायकोची काळजी साहेब आपणच घेतली एक पाहिजे शब्द ना. बोलू नका आता. हा? आपल्या बायकोच्या भावना आपणच जपल्या पाहिजे. बरोबर, बरोबर. शरीराची काळजी आपण. साहेब माझे 2 शिजर झालेले, अच्छा. दोन्ही पण पोरांच्या वेळेस. नंतर ऑपरेशन झालं. मग या बाबाला कळत नाही का? बरोबर. माणसाचं शरीर नवीन असतं, बाईचं नसतं साहेब. या गोष्टी नवऱ्याने समजून नाही घेतल्या तर दुसरं कोण समजून बस घेणार बस आहे? बस 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 भरपूर झालं. भरपूर तुमच्या या बोलण्यामुळे आणि ना मी 10 एकदा नाही 10 यांना समजून सांगेले तरी या माणसाच्या डोक्यात नाही बस. साहेब मग मला पर्याय सांगा तुम्ही दुसरं नाही काय? नाही 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 तुमचं म्हणणं आहे ना मॅडम, तुमचं म्हणणं ऐकून माझ्या डोक्यात प्रकाश पडला. माहिती का? खरोखर प्रकाश पडला. एका स्त्रीला समजून घेतलं पाहिजे पुरुषांनी म्हणण्यापेक्षा एका स्त्रीचं काय काळीज असतं, काय शरीर असतं हे अहो, साहेब, पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे. स्त्रीचा आणि हा समजून घेत नाही. खरोखर बाबूराव तुझी 100% चुकी. साहेब, तुम्ही मी तुला आरे कार्य करतो आता. बघा, स्त्रीचं शरीर म्हणजे काचेचं भांड असतं. बरोबर, ती बरोबर. आयुष्यभर आदबत असती. हे बघ, नवरा झाला तर तिला लेकरं बाळ होतात, तिचे ऑपरेशन होतात, तिला काम करावं लागतं. आई बापाच्या एवढं पण ती काम करते, सासरी करते, माहेरी करते. तिला कुठंच सुख नसतं बाईच्या जातीला. बरोबर. त्याच्यामुळे तिच्या भावना, नवरा हा तिचा आधार असतो, आयुष्याचा साथीदार असतो. त्यांनी तिला समजून घेतलं पाहिजे. तो जर असा आडबंग असला त्या बाईने कसं जागायचं हो?
हा? बाबूराव तुमचा आडबंगपणा सुरू झालेला. अरे लेकरं झाले, बाळ झाले, सोन्यासारखा एक मुलगा एक मुलगी आहे. साहेब काय तुम्हाला हे बोलगा हाई लहान लेकर तोपर्यंत एकदा मोठे झाले आम्हीच पुढे करावं अरे कवर त्रास देतो हाई लहान तवरच जाऊ. बाबूराव. या बाय तुला मी बाबूराव म्हणतो, तुला सल्ला सांगतो, तू त्रास द्यायचं बंद कर. कधी मध्ये देत जाय वाटलं चालेल का? कधी मध्ये. हा विचारू पा काय विचारतो? अरे विचारण्यासारख्या गोष्टी 8-10 दिवसातून 8-10 दिवसातून गप. हे तुम्ही रोजचं समजून नाही, पण नाही, 8-10 नाही, नाही, नाही. तू समजून घे थोडस का 8-10 दिवसात मॅडम. मी आहे ना, हे बघा त्यांना रडू आलंय माहितीये का? रे बा इतका जीव चालला तुम्हाला. चुप. अरे बाबा तू पर्याय शोध रे. पहिली सवय तिलाच लावली लग्न झाल्यापासून रोज तिला झक मारली का? अरे अरे आता फारच निघत आहे ना. हो दादा काय बोल राहिले? काय सवय लावली ना? हा, काय सवय? सवय लावली याचा अर्थ पार तू काय पार हे करतो का? जीव घेतो का? म्हणजे माझं लग्न तुमच्याशीच झालं ना पहिले का? मी का 10 नवरे करून नाही नाही ना, तो मग बा सगळंच केलं. अरे सुसंस्कृत बायको भेटली येडपाटा तुला. सवय लावली म्हणतो खुश आहे. लेकरं बाळ झाले, मुलगा झाला, मुलगी झाली, लोकांना पोरं होत नाही. या असं घाणेरडं वाग नाही ना त्याच्यामुळे मला आहे ना. नाही मॅडम खरंच अजिबात फारकत नाही. यावेळी द्यायची. तुमची 100% दादा मला फारकत मी द्यायची. फारकत नाही देणार, आणि साहेब, मला नाही. दुसरी बायकोच करू द्या. मी पार करतो जरा. नाही म्हणतात तू तिला सांगा फक्त 8 दिवसात गोळा पण सांगा. चुप बस रे. अरे बरोबर मिटल. चला दादा 8 दिवस दम काढी चला मी तुम्हाला चहा पाहिजे पुढं? तक्रार लिहून घेतो. तिला आधी विचार आधी नाही. अरे हॉटेल तू विचारतो ना आता. चला हो, कुठे विचार नाही, 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 नाही. आधी नाही विचारा साहेब. काय विचारू? मला नवरा आहे 8-10 दिवसात गोळा गप बैस गप. आता माझ्या पद्धतीत विचारितो अच्छा, मी. अच्छा. शांत बस. विचार. मॅडम हे बघा तुम्ही आहे ना माझ्या भगिनी सारख्या आहेत. तुमच्या बोलण्यामुळे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तुमचं जे हे लेक्चर हे बोलणं आहे ना हे सगळ्या जगाला सांगण्यासारखं आहे खरोखर. आणि वेळ प्रसंगी मी सुद्धा अशा कंप्लेंट येतात ना माझ्याकडं तर बरेचसे तुमचं हे जे काय बोलले तुम्ही खूप मार्गदर्शन केलं मला असं म्हटलं तरी चालेल. हे तुमचं मार्गदर्शन इतर नवरा बायकोच्या भांडणाला मी मटेरियल म्हणून वापरील माहितीये का? तर तुमची तक्रार घेत नाही मी. तर त्यांची छोटीशी अपेक्षा आहे. जो काही त्रास देत होते नाही तुम्हाला 100% तो आता जवळजवळ फक्त 25% देते. चालेल? फक्त रोजचं नाही राहणार गप्रे साहेब. रोजचं नाही राहणार. अरे 8-10 दिवसात फक्त. गप. चालेल. मी सूचना देतो. अहो दादा तुम्हाला एवढं कसं कळत नाही? प्रत्येक माणसाला बायको असती. बायकोच नवऱ्याच्या भावना जपती. कसे बोलले बरं मग? प्रत्येकाने- हा ना हा ना. अहो, मी पण जपले त्यांच्या आतापर्यंत. जपा पण अजून. नवरा जर राक्षसाची वृत्ती घेतली त्यांनी तर बायको काय करील हो? या राक्षीची वृत्ती घेतली ना मॅडम मी तुम्हाला सल्ला देतो ना धोपटून काढा. असं मारा का पार. दादा आता तुम्ही म्हणताय ना हा. मी एवढ्या वेळेस तुमचं ऐकते कारण तुम्ही माझ्या वडिलांसारखे. बरोबर, बरोबर. जर या बाबात सुधारणा झाली तर ठीक. नाही तर मी इथं येऊन एक फिर्याद देईल Right, right, right. कोर्टात जाईल केस टाकील आणि जाहीर फारकत घेऊन टाकील. हा एक माझे पोरं फिर्याद नाही. फिर्याद कशी द्यायची? चांगला धोपटा याला रक्त पडत तर मारा. टाके पडले का मग आम्ही मी मारणार नाही. मी मारणार नाही ना बोलणार नाही. ते काही लहान राहील नाही. त्यांना पण त्यांचं सगळं कळतं का आपण कसं वागलं पाहिजे. अहो मारा. त्यांना रक्त पडत तर मारा. टाके पडले का मग सर्टिफिकेट आलं का दवाखान्याचं? शाळेला शब्दाचा मार राहतो साहेब. मारून काय होतंय? ठीक आहे त्यांना कळायला बघ रे. पाहिजे ना. बघ किती समजदार आहे. मला नाही वाटत आता ही चर्चा झाली ना भरपूर झाली. चला मी तुम्हाला चहा पाचतो नाही, आणि इथून पुढे नाही, भांडायचं नका, चहा नाही. नका. आणि आम्ही जातो घरी. मॅडम त्रास कमी देणार आहे ते आता. हा चला मी चहा पाचतो. चला तुम्हाला